तिला आम्हाला संपूर्णच टाकायचं जॉईनिंगपासून, अशा प्रकारचं प्लॅनिंग व्हावं. किती गंभीर आहे की फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत तिची दखल घेतली जात नाही. आम्ही जर वेगळ्या पद्धतीने बोललो तर मग ते म्हणतील राजकारण करायला लागले. तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेला वाचवण्यासाठी एकत्र येत आहे. गंभीर आहे. कुटुंब नाराज होतं, सरकारवर नाराज आहे, आपल्या लेकीचं होणारं राजकारण याच्यावर ना. पश्चिम महाराष्ट्रात नोकरीला आली, आमची इथं दादागिरी आहे. आम्ही लोक मारून उसात फेकलेत, आम्ही लोक पुरलेत. लाज वाटते मला. सावित्रीबाई फुलेंचं पुणे, जिजाऊ रमाई अहिल्याचा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये अशी बाई महिला आयोगावर आहे, याची आम्हाला लाज वाटते आणि हे दुर्दैव आहे. जर या महिलेचा, या आयोगाच्या, या बाईचा जर मोबाईलचा VDR CDR चेक केला ना तर ही सहआरोपी होईल. हे आरोपीच्या बाजूनी आहे, हे 100% सांगतो आम्ही. यांना वाचवा तर म्हणून या ठिकाणी भूमिका घेतोय ना. फलटणमध्ये काय मोर्चा आंदोलन? मोर्चा नाही, पोलीस स्टेशनला आम्ही धडक देणार आणि प्रश्न विचारणार. हे काय कधी न्याय देणार तुम्ही? हे धुमाळा कधी अटक करणार? या सुसाईड नोटची चौकशी कधी करणार? राज्यभरात संपदा मुंडे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय. आता गाजतंय म्हणण्याचं एकच कारण आहे की या प्रकरणाला विविध कंगोरे लावून, म्हणजे आरोपी, ज्यांच्यावर आरोप आहेत ते, पीडित, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आणल्या जात आहेत, चौकशीच्या कक्षेमध्ये आणल्या जात आहेत. तर ज्यांच्यावर आरोप आहेत ते चौकशीच्या कक्षेमध्ये येत नाहीत. या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधक पत्रकार परिषदा घेतात. म्हणजे सुषमा अंधारेंनी अनेक आरोप जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवर लावले, मात्र सत्ताधारी असं म्हणतात की या प्रकरणाचं राजकारण केलं जातं आहे आणि कुठेतरी निंबाळकर यांना या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं करून ठेवलं की इथं खरं नेमकं प्रकरण काय आहे हे लोकांना कळायला मार्ग नाही. माध्यमांनी काउंटर प्रतिक्रिया बाईट घेऊन जे आहे ते सगळं प्रकरण गोंधळाचं निर्माण. मी एक माध्यमाचाच भाग आहे, मात्र काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या बोलल्याशिवाय मला राहावलं नाही म्हणून मी बोललो. हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं झालं, काउंटर बाईट असेल किंवा विविध नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या बातम्या असतील, त्यांचे वक्तव्य असतील, या सगळ्याला धरून जे आहे ते प्रकरण फार गुंतागुंतीचं झालं आणि चर्चेचा विषय या ठिकाणी बनला. आणि म्हणून पीडितांना न्याय मिळतो की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. मग त्यामध्ये महिला आयोग असेल, माजी खासदार असेल, फार ताकदवर असलेला माणूस, सत्ताधारी रुलिंग पार्टीचा माणूस, आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, त्याच तालुक्यामध्ये फलटणला येऊन जराही मला शंका असती तर मी कार्यक्रमाला आलो नसतं असं वक्तव्य करून जे आहे ते प्रकरणाला थेट झाकण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे संतापाची डाट विरोधकांकडून किंबहुना सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आक्रोश आहे या ठिकाणी. आणि त्यामुळे प्रकरण फार चिघळलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आहेत. विचारणार आहे, भाई तुम्ही हे प्रकरण पाहिलं, अनेक दिवसांपासून आम्ही हे सगळं प्रकरण पाहत आहोत, मात्र या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळण देण्यापेक्षा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यामध्ये ज्यांच्या नाही त्यांच्या प्रतिक्रिया इथे घेतल्या जात आहेत. तुम्हाला माहीतच असेल, ह्या प्रकरणाला तुम्ही सध्या कुटुंबियांची भेट घ्यायला गेला होतात, पीडित कुटुंबियांची. काय त्यांचा आक्रोश होता? तुम्हाला काही माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे का? तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय ऑब्झर्वेशन तिथं केलं, तुम्हाला काही जाणवलं तिथं? नाही, त्यांची जी भूमिका आहे ती कुणी जाणून घ्यायला तयारच नाही आहे. त्यांच्याकडे काही स्वतःच्या लेकीने लिहिलेले पत्र आहेत आणि त्याच्यात ती म्हणते की फेब्रुवारीपासून मला गुदमरल्यासारखं होतं आहे, मी जगू शकत नाही, माझ्यावर अन्याय होतो आहे, याची दखल घ्यावी, पोलिसांनी घ्यावी, प्रशासनाने घ्यावी आणि मला न्याय द्यावा, अशा पद्धतीचं तिचं पत्र आहे फेब्रुवारीचं. आणि आज ज्याच्या नावाने पत्र दिलं आहे तो म्हणतोय आम्हाला हे पत्र मिळालंच नाही. म्हणजे एक 8 ते 10 महिन्यापासून एक महिला अधिकारी, तिचं जे घराचं वर्णन बघितलं, आजही चिऱ्याच्या घरात तिचं घर आहे. मी त्यांना विचारलं तुमच्याकडं कमवण्याचं साधन काय? ह्याच्यावर कोणी बोलत नाही हो. त्याच्याकडं फक्त 3 एकर जमीन आहे आणि 3 एकर जमिनीवरती सरकारचा बोजा आहे, म्हणजे कर्ज आहे. आणि कुठंतरी शेतकऱ्याचं लेकरू, एक बहुजन समाजातलं लेकरू, तिला शिकवण्यासाठी कर्ज काढलं, कर्जबाजारी झाले आणि ही नोकरी करेल. तिच्या भावाला BSc पर्यंत शिकवलं आहे आणि कुठंतरी उन्नतीच्या मार्गावर हे कुटुंब निघत असताना तिला आम्हाला संपूर्णच टाकायचं जॉईनिंगपासून, अशा प्रकारचं प्लॅनिंग व्हावं. किती गंभीर आहे की फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत तिची दखल घेतली जात नाही. आम्ही जर वेगळ्या पद्धतीने बोललो तर मग ते म्हणतील राजकारण करायला लागलेत. पण मी म्हणतो की प्राजक्ता माळी कोण पीडित होती हो? तिला गृहमंत्री किती मिनिटात भेटतात?
तिला किती मिनिटात सिरियस घेतात. काय किती मोठा हल्ला झाला हो कंगना राणावतवर, तिला किती सुरक्षा दिली, Y+ सुरक्षा दिली. म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर एक तर ॲक्टर व्हावं लागेल, नाही तर भांडवलदारांचे लेकरं व्हावं लागेल. शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, बहुजनांच्या लेकराला तडपडून मारावं लागेल. अरे कोरोनापेक्षा भयानक हाल केले तुम्ही तिचे, गुदमरून मारलंय. रिपोर्ट बदल, फिट कर, अनफिट कर. मला त्याच्या भावाने जी माहिती दिली ती डॉक्टर करतो वाटतं की 16 महिन्यात 82 पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवले तिच्याकडून. म्हणजे ही नोकरीला कंटाळली पाहिजे. ओव्हरटाईम काम करून घेतलं तरी सुद्धा माझा बाप, माझी आई 18 पगड, त्या ठिकाणचं 18 विश्व दारिद्र्य, आणि मला त्यांना ह्या दारिद्र्यातून मुक्त करायचं म्हणून ती आमची भगिनी सावित्रीची, रमाईची, जिजाऊची, अहिल्याची लेक सहन करायला लागली. आणि एवढ्यात पण तिने नैतिकता जपली आहे. ती विकली नाही, झुकली नाही, रिपोर्ट बदलले नाहीत. आणि म्हणून तिला सॅल्यूट आहे की ती या महाराष्ट्रामध्ये तिचा शहीद म्हणून नोंद झाली पाहिजे, शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे. एकीकडे जालन्यामध्ये एक अधिकारी 10 लाख रुपये घेताना आयुक्त स्तराचा अधिकारी अँटी करप्शन ब्युरोमध्ये सापडतो, आणि दुसरीकडे ही म्हणती मला नैतिकताने मिळालेली नोकरी, त्यात मी भ्रष्टाचार करणार नाही. काय नसतं मिळालं संपदा मुंडेंना? हे रिपोर्ट बदलले असते, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलले असते, तर आज संपदा मुंडेकडे काय नसतं. हे कोण बोलणार? पण याच्यावर कोणीही बोलत नाही. आज तिच्या भावाला सरकार शासकीय नोकरीची का घोषणा करत नाही? तिची 1 कोटीची मदतची घोषणा का करत नाही? तिचा पगार आयुष्यभराचा कोण भरून देणार? पोलिसांनी शोषण केलंय, गुंडासारखे त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेत. पोलिसाच्या नावाला काळिंबा फासणारी घटना त्यांनी घडवली. आणि अक्षय शिंदेचंच एन्काउंटर होणार का बलात्कारामध्ये? एखाद्या पोलिसाचं एन्काउंटर का होत नाही? या बदनेसारखेचं का स्ट्रॉंग मेसेज दिला जात नाही? तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेला वाचवण्यासाठी एकत्र येत आहे. गंभीर आहे. कुटुंब नाराज होतं, सरकारवर नाराज आहे, आपल्या लेकीचं होणारं राजकारण याच्यावर नाराज आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावर मला एक प्रतिप्रश्न इथे उपस्थित करायचा आहे. तुम्ही बोलत असताना सांगितलं तिच्या भावाने तुम्हाला माहिती दिली की 84 तिला हे पोस्टमॉर्टम करायला लावले, म्हणजे तिने वैतागून ड्युटी सोडायला हवी होती किंवा मग ह्यांचं म्हणणं ऐकायला हवं होतं. 2 गोष्टी यामधून निष्पन्न होतात किंवा मग याचे अर्थ 2 निघू शकतात. त्यांना तिची बदली करायची नव्हती, तिला तिथंच ठेवायचं हवं होतं, तिच्याकडून हवं ते कामही करून घ्यायचं होतं. या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. खरं आहे. म्हणजे तिला मरू द्यायचं नाही, बदलूनही लावायचं नाही, जे अवैध कामं करायचे आहेत ते तिच्याकडूनच करून घ्यायचे असं सगळं होतं. म्हणजे ते बदलू शकले असते ना. आत्ताचं जे प्रकरण आहे एखाद्या मोठ्या नेत्याच्या वरदहस्तामुळे हे प्रकरण दाबलं जातं. तोच नेता तिला बदलून लावण्यासाठी त्याचा वापर करू शकत होता, त्याच्या बळाचा वापर करू शकत होता. 0 मिनिटांमध्ये तिची बदली झाली असती. मग तिची बदली नाही केली, तिला तिथंच ठेवून तिच्याकडून ही सगळी कामं करून घ्यायची होती. नाक वर कसं काय करते? पश्चिम महाराष्ट्रात नोकरीला आली, आमची इथं दादागिरी आहे, आम्ही लोक मारून उसात फेकलेत, आम्ही लोक पुरलेत, आणि या पश्चिम महाराष्ट्रात हिनी नाक वर कसं केलं? फेब्रुवारीमध्ये आमच्या विरोधात तक्रार कशी बनवली? हे आमचं का ऐकत नाही? त्याच्यामुळे ही जी बदली नाही करायची तर हिला मारूनच टाकायचं. आणि ह्याच्या पाठीमागं फक्त प्रस्थापितांचा इगो. अरे पीएने फोन केला तरी ऐकत नाही, फोन लागून गेली. महाराष्ट्र हा प्रस्थापितांच्या युगोवरती अर्धा संपलाय आणि प्रस्थापितांच्या युगो जपण्यामध्ये गुलाम झालाय. आणि ह्या युगोमुळं या लोकांनी कट करून तिला मारलंय. पण या प्रकरणामध्ये ज्यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी, ज्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याचा वापर करून कुठेतरी पीडितांना न्याय मिळून द्यायला हवा, ती महिला आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल. महिला आयोगाच्या बाजूला तिथे SP बसली होती दोषी. त्यांचं म्हणणं काहीच नव्हतं, मात्र ते एक प्रेझेंटी तिथं त्यांची होती. रुपाली चाकणकर जरी बोलत असल्या तरी तिथं दोषी बसून होते SP. त्यांचं आणि रुपाली चाकणकर यांचं सेम म्हणणं आहे असं तिथं पत्रकार परिषदेमधून कालच्या दिसलं. लाज वाटते मला. सावित्रीबाई फुलेंचं पुणे, जिजाऊ रमाई अहिल्याचा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये अशी बाई महिला आयोगावर आहे याची आम्हाला लाज वाटते. आणि हे दुर्दैव आहे. लेखमाती नाही आहे. हां, या आयोगाच्या या महिलेच्या घरामध्ये एखादी लेख नाही आहे? संवेदना आहेत की नाही? एवढं निर्दयी काय बोलली ती?
चारित्र्यावर शिंतोडे उडताय का? तर आज संपदा मुंडे तुम्हाला उत्तर द्यायला नाही म्हणून तुम्हाला तिच्या चारित्र्यावर बोलताय. कारण तुम्हाला ते मातीत घालायचं आहे सगळं. महत्वाचं तुम्हाला मिशावाले लोक महत्वाचे आहेत. किती दुर्दैव आहे हे अशा आयोगावर अध्यक्ष बसल्यात आणि हे सहन करतात त्यांचे नेते. काय कॅपेबिलिटी फर्स्ट डे पासून यांची कॅपेबिलिटी काय? फर्स्ट डे पासून यांच्याकडे काय वकिलीचा काय बनवलंय, काय सामाजिक काम केलंय, काय महिलांसाठी संघर्ष केलाय? यांची निवडच मुळात कशावर झाली? अरे मुलगी एकुलती एक त्या आईला ती रडत होती आज दुपारी की आमची मुलगी गेली, तिला न्याय नका देऊ, पण तुम्ही जे मीडियात बोलताय ना रुपालीताई ते नका बोलू. हे ऐकून तिच्या आईवडिलांनी फाशी घेतली तर नाही. मला त्यांच्या प्रश्नावर एक प्रश्न उत्तर विचारायचं तुम्हाला आणि तुमच्याकडे उत्तर हवं आहे. रुपाली चाकणकर बोलत असताना असं म्हणाल्या की दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी जो प्रशांत बनकर या प्रकरणामध्ये आरोपी अटक असलेला त्यांचे आणि डॉक्टर संपदा यांचे भांडणं झाले. वाकडे तिकडे फोटो आले, याच्यावरून भांडणं झाले आणि ते रुसून बाहेर गेली संपदा. तिला विनवणी करण्यासाठी प्रशांतचा वडील गेला आणि तिला विनवणी करून घेऊन कुठल्या मंदिरापाशी ते गेले असं सांगितलं. विनवणी करून घरी घेऊन आला. हा अधिकार त्यांना कोणी दिला आहे? म्हणजे ते त्यांचं पहिलं कर्तव्य काय होतं? त्यांच्या घरामध्ये ती राहणारी मुलगी होती संपदा. त्यांनी अगोदर कोणाला सांगायला पाहिजे होतं की मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, आमच्या घरच्यांसोबत वाद करते. ही कुठल्या नात्याने ते सगळं करत होते? रुपाली चाकणकरांच्या या मुद्द्यावरून तुमचं प्रश्नाचं उत्तर काय आहे? रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली का? पीडिताची भेट घेतली का? आयोग कशासाठी? पीडिताला न्याय देण्यासाठी का आरोपीला न्याय देण्यासाठी? आयोगाची भूमिका काय असते? पीडिताला भेटणे, त्यांच्यावर फोनवर बोलणे. तुम्ही आरोपीच्या बाजूने कसं काय बोलताय? आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर आपण दोघांनी सुद्धा नाही बोललं पाहिजे. मीडियाने बहिष्कार टाकला पाहिजे या गोष्टीवर. रुपाली ताई चाकणकर ज्या बोलल्या ना त्या बोलण्याचं मीडियात दाखवणं सुद्धा दुर्दैव आहे. का बोलावं हे? खचकीतला विषय हा हे तपास अधिकाऱ्याचा विषय, महिलेच्या संबंधित विषय, बलात्काराचा विषय, तिच्या पूर्ण असणारा महाराष्ट्रातल्या लेकींचा विषय. हा बोलाव कुणी? तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात बोलाव. उघड्यावर सुद्धा बोलायची अथॉरिटी नाही. त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल रुपालीताई चाकणकरवर हे बोलल्यामुळं. कोर्टात गेलो तर विद्वान कोर्ट अशा वेळेला झोपतात आमच्या महाराष्ट्रातले. अशा वेळेला संपादक झोपतात. एखाद्या मुलीचे शिंतोडे उडवणाऱ्या चारित्र्यावरती बोललं जातंय आणि मीडिया त्या ठिकाणी दाखवते. आपण दोघं सुद्धा नाही बोलायचं याच्यावर. हा भाग खूप टेक्निकल आहे, खूप संवेदनशील आहे, महाराष्ट्राच्या पटलावरचा आहे, एका बहिणीचा आहे. अरे हे तपासाचा भाग आहे. तिथं काय झालं ही कधीपासून फॅशन सुरू झाली? नाही, मी ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून देतो एक माध्यम म्हणून. मला तुम्ही म्हणलात हे टेक्निकली आणि कायद्याच्या चौकटीतला विषय आहे, कारण हा 376चा विषय आहे आणि हा फार संवेदनशील आहे. आता अलीकडच्या काळामध्ये माध्यमांनी नावं आणि फोटो दाखवायला सुरुवात केली, कुणी झाकलं नाही, काही नेत्यांनी सुद्धा केलं. आणि ह्या रुपाली चाकणकर एक आयोग म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेमध्ये असतात आणि न्यायालयाच्या भूमिकेमध्ये असताना त्यांनी तिथं सवाल जबाब करू नये असं मला तरी वाटतं. मात्र त्या करत असताना सवाल जबाब करेनात का? पण त्या तिथल्या पीडित व्यक्ती मुलींची जी काही हरकत होती, जी काही वागणूक होती, तिचं जर काही पर्सनली काही होतं ते माध्यमांसमोर येऊन त्यांनी सांगितलं. हे मी म्हटलो आणि सांगितलं तर सांगितलं. मात्र तिथल्या कुटुंबियांचा अधिकार होता पहिला त्यांच्या वडिलांना सांगणं की तुमची मुलगी आमच्याकडे राहते आणि आम्हाला त्रास देत आहे. तिने पहिली प्रायोरिटी त्यांची प्रशांतच्या वडिलांची हे संपदाच्या आईला सांगणं आहे, वडिलांना सांगणं की तुमची मुलगी अशी करताय. ती त्यांची नातेवाईक कुणीच नाही आहे आणि ते खाजगीतला विषय इथं सांगायचं कारण नव्हतं. मी या ठिकाणी काय म्हणतोय की आरोपीचं कुटुंब सुद्धा बायकॉट करा. न्याय कोणाला द्यायचा आहे? पीडितांना का? कोर्ट आहे ना उद्या तुमच्याकडं. त्यांना बाजू मांडायला त्यांचे वकील असतील. नाही अशा केसेसमध्ये आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघितलं की अशा पाशवी अत्याचाराच्या केसमध्ये आणि सामूहिक हत्याकांड घडवणाऱ्या केसमध्ये आरोपीला वकील सुद्धा मिळून दिलेला नाही अनेक केसमध्ये. म्हणजे तुम्ही आरोपीच्या बाजूने संवेदना का दाखवायला लागले? प्रशांतच्या घरी तुम्ही का गेलात? प्रशांतची चौकशी का केली? त्याची बहीण पुढं का आणली? त्याची आई पुढं का आणली? तर तुम्हाला तुमच्या पक्षाचा खासदार वाचवायचा आहे, त्याला डायव्हर्ट करायचंय. पीएनी धमकी दिली हा मुद्दा बाजूला काढायचा आहे. तिला फिट अनफिट रिपोर्ट बनवत होती हा मुद्दा बाजूला काढायचा आहे. त्याच्यामुळे फोकस कोणावर आहे? याच्या कुटुंबावर आहे. हिजा एकदा चारित्र्य हनन केलं, या केसमध्ये ह्याचा अँगल जोडला
की हे खासदार बिजदार मोकळे झाले निर्दोष सुटायला. रुपाली चाकणकर यांनी तेच मुद्दे मांडले आणि तेच आक्षेपार्ह कुठेतरी कायदेशीर चौकशी वाटतात. त्यांचं वारंवार म्हणणं होतं की त्या दोघांचंही तिचं कन्सर्न होतं. कोण? बंदे आणि हा प्रशांत. म्हणजे कुठेतरी एक महिला आयोग म्हणजे म्हणूनच याच्यामध्ये जर या महिलेचा या आयोगाच्या या बाईचा जर मोबाईलचा VDR CDR चेक केला ना तर ही सहआरोपी होईल. बरं, हे आरोपीच्या बाजूनी आहे, हे 100% सांगतो आम्ही. यांना वाचवायचं आरोपीला. हो, किती दुर्दैव आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष भेटायला नाही आली. आणि ज्या बीडचे पालकमंत्री आहेत सन्माननीय अजितदादा पवार, यांनी फोन सुद्धा केलेला नाही. आणि त्यांच्याच पक्षाच्या या महिला अध्यक्ष आहेत. म्हणजे तुम्ही सामूहिकरित्या तुमच्या फक्त गठबंधनातल्या पक्षाच्या माणसाला वाचवायचंय. हे उघड आहे. निर्दयी आहेत, संवेदनशीलताच नाहीये त्यांना. प्रकरणाला 4-5 दिवस उलटून गेले, मात्र त्याचा PM रिपोर्ट येत नाही. प्राथमिक स्वरूपाचा रिपोर्ट आलाय असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणतात. आणि त्यामध्ये असं म्हणतात, प्राथमिक स्वरूपाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलंय की आत्महत्येचा प्रयत्न केलाय. असा कुठला रिपोर्ट असतो? हास्यास्पद आहे. म्हणजे कसा प्रयत्न केलाय, कसला रिपोर्ट सांगू शकतो? एखादा डॉक्टर मेडिकल, एक तर आत्महत्या झाली. आता कसं आहे, महिलांचा आम्ही खूप आदर करतो, पण अशा महिला असतील ना तर दुर्दैव आहे. मुळात त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्याची लायकीच नाही आहे. त्यांनी कोणतं सोशल वर्क केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच नाही ना आत्महत्याचा प्रयत्न केला अशी कोणती पोस्टमॉर्टम रिपोर्ट होऊ शकतो. किती भयंकर आहे. म्हणजे प्रयत्न केलाय असं रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं. रुपाली, मी म्हणत नाहीये हे, म्हणून मी म्हटलं की रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत माहिती मिळाली मेडिकली, त्या मेडिकली माहितीमध्ये असं म्हटलंय की आत्महत्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने माहिती आली. मग प्रयत्न असा कोणता रिपोर्ट असतो? मेडिकली थेट ठोस येतं ना, प्रयत्न नाही. आत्महत्या, हत्या, मेलाय किंवा मग प्रयत्न असेल तर प्रयत्न येईल आणि मेला असेल तर डेड. प्रयत्न असा रिपोर्ट कुठला कसा येऊ शकतो? नाही येऊ शकत. खोटं आहे हे. मीडियामध्ये बोलण्याचा, डायव्हर्ट करण्याचा विषय आणि आपले माणसं जे आहेत राजकारणी अडकतायत त्यांना वाचवण्याचा विषय. दुर्दैव आहे की लेकीच्या बाजूने उभा न राहता सैतानाच्या बाजूने उभा राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. रुपाली चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्यांच्यावर थेट आरोप करत आहात की त्यांनी पदावर राहायला नको, त्या काही लायक वगैरे नाही आहेत. या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यानं तुम्ही घेत आहात. धक्कादायक तुम्ही मुद्देसुद्धा या ठिकाणी मांडत आहात. तुम्हाला वाटत नाही की तुमच्यावर कारवाई होईल, काही गुन्हे दाखल होतील, तुम्ही ह्या सगळ्या भडकाऊ काही भाषणं केली त्यामुळे? नाही, ह्याच्यात काय भडकाऊ आहे? जर तुम्ही आमच्या लेखीच्या चारित्र्यावर संशय घेत असताल, तिचे दिंदोडे उडवत असताल, ज्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, उलट त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्यावर ह्याच्यात ते आरोपी आहेत, याच्यात त्या सहआरोपी आहेत. रुपाली चाकणकर सहआरोपी त्याच्यात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे मी. बाबासाहेबांनी मला अधिकार दिलाय. त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असंवैधानिक स्टेटमेंट, बेकायदेशीर स्टेटमेंट कसं काय केले? तपास अधिकाऱ्याची भूमिका तुम्ही मांडली कसं काय? तुम्हाला कोणी अधिकार दिला? SP बाजूला बसून होते. SP सुद्धा त्याच्यात जबाबदार आहेत. SP नी ही सुद्धा नैतिकता पाळली नाही की बदने हा फलटणच्या पोलीस स्टेशनचा त्या ठिकाणचा PS आहे. त्याच्याच पोलीस स्टेशनचे लोक त्याच्या विरोधात स्ट्रॉंग कारवाई कशी करतील? त्यांनी बाजूच्या वाईला सुद्धा तपास द्यायचा तसदी घेतली नाही. बाहेरच्या DYSP कडे तपास द्यायची सुद्धा तसदी घेतली नाही. उद्या SIT कडे प्रकरण जाऊन त्या SIT ला काहीच तपास राहिला नाही पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेताय. कशासाठी करताय हे? आणि बदनेवर फलटणचे पोलीस कसं काय कारवाई करतील? SP नी माहिती द्यावी ना. अरे त्या बनकरचं गरजाचं तुम्ही त्याच्या कुटुंबाकडून माहिती घेताय, तिच्या चारित्र्यावर बोलताय, हे सांगा ना. बदने पळाल्यावर कोणत्या गाडीने गेला? त्यांनी पहिला मुक्काम कोणत्या हॉटेलमध्ये केला? त्याला कुणी लपवलं? येताना तुमच्या पोलीस स्टेशनला सरेंडर होताना 2 व्हीलरवर आला, 4 व्हीलरवर आला, कशाने आला? ही तर फॅशन झाली. माणसं मारायचे आणि फिल्मी स्टाईल सरेंडर व्हायचं. याचं उत्तर SP नी द्यावं ना. कुटुंबियांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं होतं 24 तास उलटून गेल्यानंतर ते कुणी वेगवेगळ्या पद्धतीने सरेंडर झाले. मग त्यांनी आरोपींच्या पीडितांच्या पुराव्याशी काही छेडछाड केली कशावरून, केली नसेल कशावरून, असं त्यांचा सवाल होता. मी तुम्हाला सांगतो ना, ह्याच्यामध्ये पीडितांचं जे म्हणणं आहे की आम्हाला हे न्यायच देऊ शकत नाहीत, एवढे भयंकर उद्विग्न झालेत. ते राजकारण बघायला लागलेत. कोणी जातीचं राजकारण आणलंय, कोणी अनेक प्रकारचं राजकारण आणलंय. ते हातबल झालेत आज.
त्याने मला ही व्यक्त केली भावना की आम्हाला न्याय मिळेल का नाही भाई काही सांगता येत नाही, बरोबर. कारण आमची थट्टा केली जाते, न्याय तर सोड लांबच राहिला. त्याच्यामुळं याच्यामध्ये सिरियस भूमिका नाही. आता इथं जातीचा वाद सुरू झाला आहे. इथं रुपाली चाकणकर यांनी तसं बोललंच, निंबाळकरांवर बोललं तर गुन्हे दाखल व्हायला लागलेले आहेत. सुषमा अंधारेंवर 50 कोटींचा दावा, नोटीस गेली त्यांना. मेहबूब शेख आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष, त्यांना धमकीचे फोन आहेत. भविष्यात तुमच्यावर आहे, आमच्यावर, सगळ्यांवर कारवाया होऊ शकतात. नाही, हा रस्ता संघर्षाचा आहे. जर न्याय द्यायला आम्ही निरागस लेकरांना निघालो तर मरण आहे, जेल आहे, सगळं आहे, आणि याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. या ठिकाणी महाराष्ट्र हा महापुरुषांचा विचारधारेचा महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तर आम्ही जाऊ. आम्ही 3 तारखेला फलटणमध्ये घुसतोय. हिंमत असेल तर या कोणी अडवायचं ते. आम्ही फलटणमध्ये काय, आम्ही पण पॅन्थर म्हणून या ठिकाणी भूमिका घेतोय ना. फलटणमध्ये काय मोर्चा, आंदोलन? मोर्चा नाही, पोलीस स्टेशनला आम्ही धडक देणार आणि प्रश्न विचारणार. हे काय कधी न्याय देणार तुम्ही, हे धुमाळा कधी अटक करणार, या सुसाईड नोटची चौकशी कधी करणार. त्याच्यामुळे ते देत असतील कोणाला धमक्या फिमक्या, तो भाग वेगळा झाला. पण पॅन्थर आहे, पॅन्थरला कोणी धमकी देऊ शकत. रुपाली चाकणकर बोलत असताना असं म्हणाल्या की हा तपासाचा भाग आहे, तपासाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात नाहीत, माध्यमांना किंवा नातेवाईकांना सांगितल्या जात नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. यावर काही सांगायचं? हु आर यू, तुम्ही कोण आहेत? एसपीना बोलू दे, एसपीनी बोललं पाहिजे ना. ह्या कोण आहेत? यांना कोण कसली अथॉरिटी आहे अशी बोलण्याची? म्हणजे उलट तुम्ही त्या तपास अधिकाऱ्यांना त्यांना दाबायला लागले. जी, जर पीडितेच्या बाजूनी जर काही मुद्दे असतील तर ते येऊ द्या ना बाहेर. विरोधातल्या मुद्द्याला तुम्ही खतपाणी का घालताय? पब्लिक डोमेनमधले, पब्लिक डोमेनमधले येऊ द्या, मान्य आहे. म्हणजे एरवी तुम्हाला एक साधा RTI टाकला तर तुम्ही म्हणता हे विघातक असल्यामुळे आम्हाला माहिती देता येत नाही, आणि आज तुम्ही RTIच्या पलीकडे जाऊन माहिती द्यायला लागलात. पार तिच्या रूमपर्यंत, पार ती कुठं राहत होती, त्यांचे फोटो कसे निघले, वाकडे निघले का तिकडे निघले, इथपर्यंत चाललात. आणि तुमच्याबद्दल माहिती मागितली सरकारी कार्यालयातून तर तुम्ही म्हणता वर याचिका टाका, आमच्याकडे नाही. भविष्यात काय स्टँड असेल तुमचा या प्रकरणामध्ये जर न्याय मिळाला नाही? तुम्ही आता बोलून दाखवलं, हताश होऊन त्यांचे कुटुंबीय सुद्धा म्हणतात आम्हाला न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही, कारण प्रकरण तसं गुंतागुंतीचं करून ठेवलं. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा काय स्टँड असेल? तुम्ही भविष्यात काय करणार? नाही, राज्यव्यापी आंदोलन उभा करणार, जन उठाव उभा करणार, कुणालाही सोडणार नाही. सत्तेला जर मस्ती आली असेल, प्रस्थापितांना मस्ती आली असेल, घराणेशाहीवाल्याला मस्ती आली असेल, सत्तेत बसलेल्याला पदं घेऊन वाटत असेल की हा मुद्दा दाबून टाकू, तर त्यांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आणि संविधान इथं बसलेलं आहे. त्यांना सोडणार नाहीत. आंदोलनाचं हत्यार आम्ही हातात घेऊ. सत्ताधारी, विरोधक आणि इथल्या जिल्ह्यातले नेते, महाराष्ट्रातले नेते या प्रकरणात कोण पुढे येऊ शकतं? काय तुम्हाला त्यांना काय आव्हान करायचं आहे, सांगायचं एकत्र या, येऊ नका, कोणाकडून काय अपेक्षा? नाही, मी त्या सगळ्यांना आव्हान केलं, आज त्यांच्या घरापासून सुद्धा आव्हान केलं की मला माझी विनंती आहे बाबा की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चितेवर राजकीय पोळी भाजणारी चूल काय मांडू नका, आणि जातीपुरता मर्यादित हा प्रश्न ठेवू नका. हा सामाजिक प्रश्न आहे, हा राजकीय नाही आहे. काय तुमच्यामधले मतभेद असतील ते बाजूला करा. मग ते सन्माननीय धनंजय मुंडे असतील, इकडून दस असतील, इकडून सोळुंके असतील, इकडून सगळे पंकजाताई असतील, आम्ही सगळे असू, आम्ही सगळ्यांना आव्हान करतो. मनोज दादा जरांगे असतील, सगळ्यांना आव्हान करतो की ही लेक महाराष्ट्राची, जातीच्या पलीकडला मुद्दा आहे, एकत्र येऊन लढा देऊ. आणि ही जी नाळ आहे संपदा मुंडेची, ही बीडच्या जातीय सलोखा जो बिघडलाय त्याला सुद्धा एकत्र करण्याची ताकद या नाळमध्ये आहे. तिला न्याय द्या आणि त्या न्यायाच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करा की ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याच्या पाट्या दाखवत फिरू नका. पश्चिम महाराष्ट्रात कोण जातो? इथला मुकादम, ऊसतोड मजूर, त्याची इच्छा नाही जायची, त्याला तिथं शोषण होतंय. आमच्या दलित मुलींचं शोषण तिथं होतं, बहुजन मुकादमांचं शोषण होतं, कारखानदाराच्या दबावावरती आम्हाला मार खावा लागतो, तिथं मारलं जातं आम्हाला. किती वर्ष तुम्ही ऊस तोडायला लावणार आहेत? किती वर्ष या मुकादमाच्या संघटना जिवंत राहणार आहेत? कुणीतरी ह्या मुकादमाच्या संघटना डिस्ट्रॉय व्हावं, हा धंदाच नको आम्हाला. पश्चिम महाराष्ट्रात जाणंच नको. आमच्याकडे पाणी कधी येणार? आमच्याकडे ऊस कधी लागणार? आमच्याकडे इंडस्ट्री कधी येणार? आमच्याकडे रोजगार कधी मिळणार? छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी 2 MIDC आहेत. कुठे आहेत भूमिपुत्र तिथं? बीडच्या माणसाला जर तरुणाला रोजगार घ्यायचा असेल तर चाकणला चक्रा मारावं लागतात पश्चिम महाराष्ट्रातला. तिथला माणूस म्हणतो मी गाववाला आहे, चल तू बाहेर आलो मला त्यातले पैसे दे, नाही तर ठोकतो तुला,
मार खातो, घरात बसतो, रडतो, आमच्यासारख्याला फोन करतो. मला लाज वाटते इथल्या राजकारण्यांची की या गेल्या 40-50 वर्षात काय नाही भेटलं मराठवाड्याच्या वाट्याला. मुख्यमंत्री पद भेटले, मंत्रीपद भेटले, त्यांची सगळ्यांचं असणारं बेरोजगार तरुणांपर्यंत काय आलं. ही बाप लाजीरवाणी आहे की आमच्या मुकादमाला पश्चिम महाराष्ट्रात मारलं जातं आणि त्याच्यावर आम्ही एकत्र येत नाहीत. हे बंद करा ऊसतोड मजुरी आता पश्चिम महाराष्ट्रात जाण्याची. ठोस विकासाचा पर्याय इथं उभा करा. मी जनतेला सुद्धा आव्हान करतो आणि इथल्या नेत्याला सुद्धा आव्हान करतो की याच्यावरती एकत्र बसून आपले माणसं पश्चिम महाराष्ट्रातले लोक मराठवाड्यात आलेतले बघितलेत का? आहेत का इथं कोणी नोकरीला येतात का? कशासाठी? मग हे कशासाठी हो? काय मिळतं बरं? ऊसतोड मजुरीमध्ये ऊस तोडणारा कधीतरी करोडपती झालाय असं एखादं उदाहरण आहे का बीड जिल्ह्यात? शोषणच झालंय ना. एक तर त्याच्यावर बलात्कार झाला, एक तर त्याला मारलं, एक तर तिथं आजार होऊन मेला. 6 महिने हो याच्यावर बोलायला कोण नाही. स्वच्छ भारत अभियान काढलं आम्ही. तुम्ही उघड्यावर स्वच्छासाठी गेला तर 500 रुपये दंड लागतो. कारखान्यावर संडास बाथरूम आहेत. आमच्या बीड जिल्ह्यातल्या महिलांनी, मराठवाड्यातल्या महिलांनी उघड्यावर जायचं, आरोग्य धोक्यात घालायचं. त्या ऊसाच्या पाचोळ्यात तिथं त्यांना असणारं डिलिव्हरी होणार, त्या ऊसाच्या पाचोळ्यातच लेकरं मोठे होणार. हेच आमच्या वाट्याला येणार. म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे ना त्याच्या पाट्या लावू नका. संपदा मुंडे हा मुद्दा राज्याचा मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे. दुर्दैव आहे की निर्भया म्हणून दिल्लीमध्ये सगळा देश कॅन्डल लावतो, पण आमच्या डॉक्टर संपदा मुंडेसाठी कॅन्डल लावायला कोणी पुढे येत नाही. आज महाराष्ट्रात जातीयतेने अशी स्थिती केली आहे, एवढी भयंकर स्थिती केली आहे की तिला न्याय द्यायला जायचं एखाद्या प्रकरणाला तर त्याची जात आम्हाला बघावं लागते. आणि मेणबत्ती पेटवायची तर ती कोणत्या कलरची पेटवायची याचा विचार व्हावा लागतो. हे कुणी फाकून ठेवलंय आणि हे कुणी उद्ध्वस्त केलंय? ही बाबासाहेबांची, शाहू महाराजांची, महात्मा फुलेंची, छत्रपती शिवाजी महाराजांची, अण्णाभाऊ साठेंची ही भूमी जिनी देशाला विचार दिला त्या भूमीत आज सगळं विस्कटलंय. आणि म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतोय, एकत्र या, मंच उभा करा आणि एकत्र असणारा आपण या ठिकाणी संघर्ष करू आणि संपदा मुंडेला न्याय देऊ. सत्तेला आलेली मस्ती जिरवता येते, त्याचं उत्तर आहे आंदोलन आणि न्यायाचा लढा, जन उठाव. खूप खूप धन्यवाद. या प्रकरणावर तासनतास बोललं जाऊ शकतं. इतक्या समस्या राज्यासह देशभरामध्ये आहेत. बीड हा राज्यातला जिल्हा आहे आणि महाराष्ट्र हा देशातला एक राज्य आहे. इथला मुद्दा थेट तिथं जाऊ शकतो आणि तो आवाज उठवला जाऊ शकतो. राहुल गांधीनं ट्विट केलं या प्रकरणामध्ये. कुठल्या कानाकोपऱ्यातला एक जिल्हा तिथं प्रकरण घडलं. भाईंनी सांगितल्याप्रमाणे हा मुद्दा हे केवळ जिल्ह्यापुरता नाही, कुठल्या एखाद्या कास्टपुरता नाही. हा मुद्दा राज्याचा आहे, हा देशाचा आहे आणि तिथपर्यंत हा गेला पाहिजे. हा जाण्याचं नेमकं कारण आहे फक्त संपदा मुंडेच नाही, तर या प्रकरणामध्ये अनेक संपदा होत आहेत आणि भविष्यात होऊ घातलेल्या आहेत, त्या दबावाखाली आहेत, होणार आहेत. त्या व्हायच्या नसतील तर इथली यंत्रणा व्यवस्था ही सुधारणं गरजेचं आहे. इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना पश्चिम महाराष्ट्रात जावं तर तिथं ऊस तोडावा लागतो, तिथं त्यांचं शोषण करावं लागतं, तिथं त्यांची हत्या करावी लागते, तिथून मारून घ्यावं लागतं आणि बदनामी बीडची होत आहे. म्हणजे राज्यामध्ये फक्त बीडच नाही आहे तर राज्यभरासह देशभरामध्ये अशा प्रकारच्या गलिच्छ प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्या प्रकरणामधून, ह्या गोष्टीमधून आम्ही कधी बाहेर येणार आहोत? इथले स्थानिकचे नेते ज्याची लाज वाटते त्याच्या पाट्या दाखवण्यापासून कधी वंचित राहणार, बाजूला येणार आहात? कुठेतरी मराठवाड्याला उद्योगधंदे कधी उभारले जाणार आहेत? मराठवाड्यातल्या युवकांना इथंच कधीतरी त्यांना हाताला काम मिळणार आहे आणि इथं त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह कसा भागणार आहे यासाठीचे कधी कुणी प्रयत्न केलेले नाही आहेत. आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर जाती, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्या गोष्टी सोडून जे आहे ते पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुढे आलं तर कुठेतरी संपदाला न्याय मिळेल अशा प्रकारची भावना या ठिकाणी दीपक केदार यांनी व्यक्त केलेली आहे. प्रशासनावर कशा प्रकारचे ताशेरे ओढलेत मला वाटतं ह्या मुद्दा तुम्ही प्रेक्षकांना पुन्हा एकदा रिवाइंड पाहण्याची मी विनंती करेल की हा मुद्दा तुम्ही पुन्हा एकदा पहा. दीपक केदार यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत कायदेशीर पद्धतीनं, रुपाली चाकणकरांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय म्हटलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, SP दोषी बाजूला बसून होते त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी काय बोललं पाहिजे, त्यांची भूमिका काय असली पाहिजे, आरोपी कोण आहे, त्यांना कसल्या चौकटीत उभा केलं पाहिजे, काय शोषण झालेलं आहे त्याबद्दल काय विचारणा केली पाहिजे, कोण चौकशीच्या कक्षेत यायला पाहिजे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार विचार करण्यासारख्या आहेत. आणि त्यामुळे ह्या प्रकरणाला जर न्याय द्यायचा असेल तर कायदेशीर पद्धतीनं सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. तर राजकारण येता कामा नये. कुठला तरी नेता वाचवायचा आहे, कुठल्या तरी पक्षाची चमडी वाचवायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर करत असाल तर संपदाला न्याय मिळणार नाही. ह्याचं एकमेव असं उदाहरण आहे. त्यामुळे
येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रकरणावर कशा प्रकारची कारवाई होऊ शकते, खरंच कुणी चौकशीच्या कक्षामध्ये ज्यांची येण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, ते येऊ शकतात का हे पाहावं लागणार आहे. माध्यम म्हणून आणि इथले लोकांचे सामाजिक प्रश्न घेऊन जे आहे ते पुणे आम्ही येत असतो आणि या सगळ्या गोष्टींमधून आमचा एकच हेतू आहे की पीडितांना न्याय मिळावा आणि पीडितांना न्याय मिळत असताना कायदेशीर बाजू काय आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. जे बोलताच त्यांचेच आम्ही मुद्दे या ठिकाणी मांडतो. जे बोलत नाही आहेत त्यांना आम्ही घरी जाऊन कसं विचारणार की तुम्ही थोडंसं काहीतरी बोला, ते आमचं कामच नाही आहे. आणि म्हणून जे बोलत आहेत त्यांचाच आवाज जे आहे तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, शासन दरबारी पोहोचला पाहिजे, यंत्रणेपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून इथं दीपक केदार यांनी जे आहे ते त्यांची भूमिका मराठी महाराष्ट्र मंचावर मांडलेली आहे. या प्रकरणामध्ये इथेच थांबतो इंटरव्ह्यूमध्ये. खूप खूप धन्यवाद.